जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करायला लागलोय. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी लपवलेलं दप्तर जे आहे ते म्हणजे शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या नोंदी पब्लिश झाल्यात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक नोंदी लपवलेल्या आहेत. त्या आम्ही शोध घेत असताना आम्हाला काही गोष्टी सापडल्या. त्याच्यामध्ये कुळवाडी, कुरवाडी, कुलवाडी, कूर, तिराळी, तिराळे आणि ती अशा नावानं जातीचा उल्लेख आहे. आणि ह्या वास्तवात मराठा समाजाच्या ह्या पोट जाती आहेत, कुणबी समाजाच्या ह्या पोट जाती आहेत. पण त्यांची नोंद मात्र ओबीसीच्या यादीमध्ये, कुणबीच्या यादीमध्ये झालेली नाही. त्यामुळे आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी केलेली आहे की या सर्व जातींना मराठा कुणबी समाजाच्या पोट जाती म्हणून समावेश करण्यात यावा. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1901च्या जनगणनेनुसार 3,83,000 कुणबींची नोंद आहे. आणि प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, पब्लिश झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त 1,40,000 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजेच 2,40,000 कुणबी आज सुद्धा ज्या अप्रकाशित राहिलेले आहेत, समोर आलेले नाहीत, सापडलेले नाहीत. तर त्याचं कारण आहे की त्या वेगवेगळ्या नावानं आज रेकॉर्डमध्ये या फिरायला लागलेले आहेत आणि अपभ्रंश झालेला आहे. म्हणजे तिराळे, तिराळी, तिल्लारी, तिल्लोरी आणि तिल्लोरी कुणबी अशा ह्या जातींचा कुणबीमध्ये समावेश झालेला आहे, कुणबीच्या पोट जातीमध्ये. पण तिराळे आणि ती ह्या जाती मात्र समजून येत नाही. त्यामुळं अजून याच्या समकक्ष अजून काही जातींची जरी माहिती लोकांच्याकडे असेल की ते आता वास्तवात मराठा आहेत आणि त्यांच्या जातीची नोंद मात्र वेगळ्या शब्दात झालेली असेल तर त्यांनी सुद्धा याबाबत आमच्याशी संपर्क करावा. आणि या सर्व जातींचा समावेश जर कुणबीमध्ये केला तर कोल्हापूरमध्ये ज्या 3,83,000 नोंदींची 1901च्या जनगणनेनुसार नोंद झालेली आहे तर त्या सर्व लोकांना कुणबी दाखले मिळण्यासाठी हे सहज सोपं होऊन जाईल. यासाठी आम्ही आज राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र दिलेलं आहे. आता मी करवीर तालुक्यातलं रेकॉर्ड बघितलं, जवळपास 50 गावांचं मी रेकॉर्ड बघितलं. 50च्या 50 गावांमध्ये कुळवाडी, कुरवाडी, कुलवाडी अशा नोंदी आहेत. कूर नावानं पण नोंदी आहेत. म्हणजे ते लिहिणाऱ्यानं त्यावेळेला लिहिलेलं आहे, शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. अजून खेबवडी नावाचं गाव आहे करवीर तालुक्यात, त्या गावात 200 पेक्षा जास्त नोंदी आहेत. त्या ती नावानं आहेत. ती म्हणजे तिराळे किंवा तिराळी. त्याच्या बाजूला सिद्धनेरली नावाचं गाव आहे. त्या सिद्धनेरलीमध्ये, बामणीमध्ये तिराळे आडनावाची लोक आहेत. त्या लोकांनी पण माहित नव्हतं की ह्या शब्दाचा अर्थ काय होतो. तर ह्या कुणबी समाजाच्या कुणबीच्या पोट जाती आहेत आणि त्यावेळेला उल्लेख करताना वेगवेगळ्या पद्धतीने तिची नोंद झालेली आहे. गावांची नावं बदलल्या असा गंभीर आरोप तुम्ही केला, नेमका काय प्रकार? हो, आम्ही अनेक ठिकाणी आता करवीर तालुक्यातला आम्ही दुरुस्त करून घेतलं. त्याच्यामध्ये काही लोकांनी खोडसाळपणानं कुणबीचं रेकॉर्ड जे आहे ते तपासत असताना किंवा त्याच्या अगोदर रजिस्टरच्या वरती गावाचं नाव म्हणजे मूळ रजिस्टर जे आहे, जन्ममृत्यूच्या नोंदी आहेत त्या मोडी लिपीतील आहेत, पण वरती नाव मराठीमध्ये चिकटवलंय आणि चिकटवत असताना तिने नावं बदलून चिकटवलेलं आहे. त्यामुळे हे लोकांचं म्हणजे आडनावात साम्य असते, त्यामुळे लोकांना ह्या नोंदी सापडायला तयार नाहीत. तसं आम्ही काही गावांची नोंद करवीर तालुक्यामध्ये शोधून दिलेली आहे. सावर्डे नावाचं गाव आहे, सावर्डे तुम्हाला, त्यांच्या नोंदी मांढरे गावाच्या नावानं फिरत होत्या किंवा त्या लपवून ठेवलेल्या होत्या. आणि अजून कुरडू नावाच्या नोंदी होत्या, ते गिरगाव गावानं फिरायला लागलेल्या. आता सुद्धा माझ्याकडे करवीर तालुक्यातलं खुपिरे गाव आहे. खुपिरे गावामध्ये 115 नोंदी आहेत. गोकुळ शिरगाव गावामध्ये 107 आहेत. शिये गावातल्या नोंदी आहेत. इस्पुर्ली गावातल्या नोंदी आहेत. ह्या सगळ्या लपवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे रजिस्टर असून सुद्धा न तपासलेलं रेकॉर्ड आहे. तसं जर आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही ही मोहीम राबवणार आहे. आम्हाला 100 पेक्षा जास्त गावाचं रेकॉर्ड आम्हाला समोर आणता येईल. मराठा समाजासाठी हे जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र आहे असं वाटतं? हा, म्हणजे अगोदर वाटायचं हे चुकून झालं असेल, पण आता असं वाटतंय की ही कुठली तरी यंत्रणा आहे इतर जातीची किंवा जाणीवपूर्वक मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळू नये यासाठी हे षडयंत्र आहे. आणि मग कुणीतरी जाणीवपूर्वक हे करते, कारण आतमध्ये मोडी असणाऱ्याला वर नाव बदलणं ते त्याच्या मनाचं काम नाही. आणि लपवून ठेवलेलं दप्तराचं काय, त्याच्याबाबत कोण बोलायला तयार नाहीत. आता आम्हाला ऍक्सेस द्यायला लागलेत की ते जाऊन शोधा, पण ते शोधायला जरी लागलो तरी सुद्धा 2023-24च्या न्यायमूर्ती शिंदे समितीची ज्या वेळेला स्थापना झालेली त्यावेळेला हे दप्तर का तपासलं नाही हा पण मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्याबाबत कोण कारवाई करायला तयार नाहीत. सगळे एकमेकाला सांभाळून घ्यायला लागल्यात. त्यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे. अनेक अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत. हे जर बदल होत नसतील तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आम्ही आता सद्यस्थितीत तरी आम्ही मोडी अभ्यासक सोबत घेऊन आम्ही तालुक्यातलं रजिस्टर आणि रेकॉर्ड शोधायला चालू केलंय. आणि ज्या गावांच्या नोंदी मिळतील त्यासनी आम्ही ह्या नोंदी द्यायला लागलोय. पुढच्या काळात आम्ही हे सरकारी नियमाप्रमाणे जे 140 रुपये फी मध्ये कुणबी दाखला मिळाला पाहिजे
त्याच किमतीमध्ये हे दाखले मिळावेत. अन्यथा लोक त्या पैसे जर 5,000 10,000 रुपये द्यावे लागत असतील तर लोक जाणार नाहीत. त्यामुळे आम्ही ही पुढच्या काळात कुणबी दाखले मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.